पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। गेले जवळजवळ महिना 2 महिने 4 महिने झालं आम्ही पाठपुरावा करत आहे की गोरगरिबांची जी तुम्ही योजना जी ज्योतिबा फुले योजना आहे आणि बांधकाम कामगाराची आरोग्य योजना आहे त्या योजनेचे जे लोक आहेत ते लोकांना वेगळी स्टेटमेंट दिली जाते, वेगळी त्यांना वागणूक दिली जाते आणि यांच्या मूळ लोकांना वेगळी वागणूक दिली जाते। पहिली गोष्ट त्यांना ऍडमिट, तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर 10 ते 15 दिवस तुम्हाला ऍडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि 10 ते 15 दिवसानंतर जवळजवळ 10 ते 20,000 रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला 10,000 असे 1,00,000 रुपये बिल केलं जाते आणि तेवढे लाख रुपये शासनाचं बिल करून सुद्धा या लोकांनी पुन्हा जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत, पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हीन वागणूक देतात। इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना, या गोरगरीब जी लोक येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे। या पद्धतीने आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली, तक्रार करून त्यांना आम्ही सांगितलं, त्यांच्याबरोबर मोर्चा काढले, सगळे आंदोलन केली, परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। ही लोक आहेत ते पैसा खातात गोरगरिबाचे आणि अधिकाऱ्यांना मोठ्या राजकीय नेत्यांना देतात आणि देऊन गोरगरिबांची पिळवणूक करतात। सांगली, मिरज तशाच सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुले योजना घेतली जाते आणि वर्ण लोकांकडे पैसे घेतले जातात, त्यांना जेवण चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही। अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। या तक्रारीचा पुरावा आमच्यापाशी आहे। हा जो पेशंट आहे, या पेशंट 7 दिवस ऍडमिट केला, प्रत्येक दिवसाचं 10 दिवसाचं त्याचं बिल आलेलं ते आमच्या मोबाईलवर आहे। ही बिल असताना सुद्धा ही पावती आहे त्याची, त्या पावतीप्रमाणे यांच्यावर पुन्हा बिल आकारणी केलेले आहे आणि अशा पद्धतीचं ही जी कुटकारस्थान यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे, हे प्रशासनाच्या माध्यमातून कुटकारस्थान चालू आहे, याला अशाच पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे। दुसरी गोष्ट सांगतो, जर या सांगली आणि मिरज मधल्या महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगाराची जी योजना आहे त्याच्यामध्ये जर कोणी भ्रष्टाचार करायला लागलेलं दिसलं तर वंचित बहुजन आघाडीचे त्याचे गाठ आहे, त्यांना आम्ही गप बसणार नाही, त्यांना आम्ही परवानगी घेणार नाही। त्या लोकांनी अक्षरशः माणसं मारून टाकल्यात, अक्षरशः त्यांच्या हातामध्ये पैसा नाही म्हणून त्यांनी उपचार दिले नाहीत। आमच्या पहिल्या गेल्या आठवड्यात एक कॅन्सरचा पेशंट अक्षरशः त्याला उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ते सिव्हिलमध्ये तडफडून मेला। यासारखे एक नाही तर कित्येक माणसं गोरगरीब जे रस्त्यावर जगणारी रस्त्यावरचे गरीब लोक आहेत ती मरायला लागल्यात आणि यांनी धंदा मांडलाय दवाखान्याचा, दुसरं काय केलं नाही। आमची मागणी एवढीच आहे की अशा आमच्याकडले पुरावे घ्यावे आणि यांच्याकडले योजना बंद करून टाकाव्या। यांच्या शासकीय यांचं प्रायव्हेट दवाखाना चालतो, बिनधास्त चालू दे, परंतु गोरगरिबांची पिळवणूक आम्ही अजिबात होऊ देणार नाही। याच्यासाठी आम्हाला आमचा जीव द्यायला लागला चालेल, याच्यासाठी आमच्यावर गुन्हे पडले तर चालतील, याच्यासाठी आम्हाला जन्मठेप झाली तर चालेल, सगळ्या गोष्टीला आम्ही तयार आहे, सगळ्या गोष्टीला आम्ही हे आहे। परंतु गरिबांचं जी पिळवणूक आणि लुबाडणूक या दवाखान्याच्या माध्यमातून चालू आहे, लोकांना मारलं चाललंय, लोक अपंग व्हायला लागल्यात, लोकांचे साधे उपचारासाठी माणसं आज या सांगली जिल्ह्यामध्ये मिरजमध्ये अक्षरशः तडफडायला लागल्यात। हे सगळं बंद जर नाही झालं तर आम्ही गप्प बसणार नाही। काय करायचं ते आमच्यावर कारवाई करू देत, बाकीचं काय पण करू देत, परंतु यांनी जे काय धंद केला ती जी काय व्यवस्था आहे ती सगळी बदलली पाहिजे आणि यांनी सगळं बंद केलं पाहिजे, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही। एवढा यंदा इशारा आहे, या एका दवाखान्याला नाही तर ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगाराची योजना राबवणारा प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक यांचं तोंड काळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, त्यांनी जर गरिबाचं पैसे लुटलं तर। आज नेमकं काय झालंय, आंदोलन नेमकं काय झालं? आंदोलन म्हणजे यांचं काय झालंय की गेल्या वेळेला आमची एक एसी कॅटेगरी मधली एक पेशंट आहे, कुठे आहे ते मावशी, 8 दिवस झाले त्यांना ऍडमिट करून घेतलंय, त्यांचा काही नव्हता। वास्तविक ओपीडी मध्ये त्यांना चेक करायला पाहिजे होतं, चेक करून त्यांच्यावर ती काय दवाखान्यात काय प्रॉब्लेम आहे ती त्यांनी साबित करायला पाहिजे होतं आणि साबित केल्यानंतर पुन्हा त्यांनी काय करायला पाहिजे होतं, त्याला ऍडमिट करून घ्यायला पाहिजे होतं। पण त्या महिलेला बिन काय सांगता ऍडमिट करून घेतलं, योजनेचे पैसे तिला रोज मेसेज येतात त्यांच्या मोबाईलवर की तुमचे 10,000 रुपये कट झाले, तुमचे 10,000 रुपये मंडळाकडून आलेत आणि पुन्हा ही तुम्ही ही पावती बघा, ही पावतीचं ही जे औषधाचं बिल आहे ती अप्रूव्हल नंतर त्यांनी त्यांना दिलेलं आहे। असं हजारो लोकांचा याने लुटालूट केली। आमच्याकडे पुरावा नव्हता म्हणून यांना विचारत नव्हतो, आयुक्तांना निवेदन देत होतो, सगळ्यांना देत होतो, परंतु त्याच्यातनं काही फलित निघत नव्हतं म्हणून आता आमच्या हातात ज्या वेळेला पुरावे आलेत त्यावेळेला आम्ही यांना काय पद्धतीने सांगायला पाहिजे प्रशासनाला, काय आम्ही टीव्ही चॅनलच्या माध्यमातून
अशा प्रत्येक डॉक्टर पैसे गेलं पाहिजे, प्रत्येक ह्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि ही चोरी करणारी डॉक्टरची टोळी आहे आणि ही टोळी पकडली गेली पाहिजे, म्हणून आम्ही असं आंदोलन केलेलं आहे.